हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे रविवार आणि एकादशी सुद्धा आहे। तर आजच्या दिवसाचे तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा। मस्त असं देवपूजा करून घेतलेली आहे। सगळे देव मी पितंबरी लावून स्वच्छ घासून देवघरात जिथले तिथे देवांची मांडणी केलेली आहे। फक्त आता कलश स्थापन करायचं राहिलेलं आहे। कलश सुद्धा स्वच्छ घासून स्वच्छ पाणी भरून त्याच्यामध्ये नागवेलीची पानं ठेवलेली आहेत आणि छान अशी पूजा करून घेतलेली आहे कलशाची सुद्धा। आणि इथं ना तुळशी मातेला आज पाणी घालत नाही, तुळशी मातेचं व्रत असतं असं म्हणतात, म्हणून ना मी फक्त दिवा आणि अगरबत्ती, फूल, अक्षदा, हळदी कुंकू लावून पूजा करून घेतलेली आहे। खूप छान वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे। आणि ना हे नारळाचं झाड बघा किती उंच झालेलं आहे। आणि प्रत्येक वेळेस जेव्हा गावी जायचं असतं ना तेव्हा विसरून जाते न्यायचं, पण आता बघूया कधी ह्याचा मुहूर्त लागतोय गावी न्यायचं। आणि खूप खूप छान झालेलं आहे ते झाड, अगदी हिरवगार बघा। या डब्यातच ठेवलेलं आहे मी, तरी सुद्धा छान ग्रोथ झालेली आहे त्याची। आणि तुळशी मातेची छान पूजा करून घेतली, दिवा वगैरे लावला आणि घरातली आपली रोजची देवपूजा। तर इथं ना मी माझ्यासाठी आणि आईसाठी चहा ठेवलेला आहे, कारण आज आईची एकादशी आहे। सो मोठी एकादशी असल्यामुळे ना मी सुद्धा एकादशी केलेली आहे। आणि गौरीचं चाललं होतं की माझा सुद्धा उपवास आहे, पण तिनं शाबू खास तरच उपवास केल्यानंतर चिप्स, कुरकुरे वगैरे हे सर्व तिनं खाल्लेलं आहे। असं इथं मी चहा वगैरे ठेवलेला आहे आणि मी आज दुसऱ्यांदा चहा घेत आहे। तसं तर मी जसं प्रेग्नेंट राहिले तसं कमी चहा केला होता, पण आज उपवास आहे सो आईसोबत मी सुद्धा चहा घेतलेला आहे। इथं आज्या नातीचं चाललेलं आहे, कारण उद्या स्कूल सुरू होत आहे, तर ती खेळणी काढून बसली होती, आजीशी गप्पा मारत होती। आणि माझ्या आईला ना व्हिडिओमध्ये यायला अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मी तिला दाखवलेलं नाहीये व्हिडिओमध्ये। दुपारच्या वेळेस ना इथं मी शाबू बनवत होते, शाबूची खीर। जास्त करून तिखट शाबू मला खाल्लं ना जळजळ होतं, म्हणून मी शाबूची खीर बनवत होते इथं। तर ना इथं शाबू मी छान असं भिजवलेला होता रात्रीच, आणि दूध छान असं उकळून घेतलेलं आहे साखर टाकून, आणि नंतर दूध उकळल्यानंतर त्याच्यामध्ये शाबू टाकून घेतलेला आहे। आणि ना सकाळी मिस्टरांनी खिचडी केली होती, त्यातलीच थोडीशी खिचडी राहिली होती, ती सुद्धा मी परतून घेत होते आईसाठी। तसं तर आईला खिचडी वगैरे नाही आवडत, भगर करते बोलले होते, पण ती बोलले की नको, जास्त काही भूक लागत नाहीये। तर मी छान अशी शाबूची खीर बनवलेली आहे आमच्या तिघांसाठी पण, आणि थोडासा जो तिखट शाबू आहे ते आई बोलली की मी पण खाऊन घेईन, तसं काही नाही प्रॉब्लेम। तर असं हे सर्व मी करून घेतलं आणि फराळ वगैरे केली। आई आल्यापासून ना सर्व कामं तीच करते आहे, मला अजिबात कामाला हात नाही लावू देत। आणि दुपारच्या वेळेत ना करमत नव्हतं, तर मग मी ही उलनच्या रांगोळ्या बनवायला घेतली होती। उलन वगैरे मी आणून ठेवलेलं आहे। तर ही रांगोळी मी बनवली होती, अगदी साधी सोपी सिंपल आहे। कलर काही माझ्याकडे जास्त नव्हते, जे माझ्याकडे होते तेच मी त्याच्यापासूनच मी बनवलेले आहे। खूप खूप सुंदर झाली होती आणि ह्याला जास्त वेळ काही लागलेला नाही, खूप सुंदर वाटत होती। ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।